आणि मेन म्हणजे माझा जो ॲनिव्हर्सरीचा ड्रेस आहे तो मला माझ्या नवऱ्याने घेऊन दिला आहे. सो आता आम्ही चाललेलो आहोत थोडंसं घरातलं सामान आणण्यासाठी आणि टॅटूवाल्याकडे. क्यूट. हाऊ क्यूट. सो हॅलो मंडळी, हॅलो. आज आहे संडे आणि मीन्स हा जो मंथ आहे ना तो आमचा ॲनिव्हर्सरी मंथ आहे. सो मी नेहमी एक्सायटेड असते माझ्या बड्डेसाठी. माझ्या बड्डेनंतर मी प्रतीकच्या बड्डेसाठी एक्साइटमेंट असते आणि आता मी आमच्या ॲनिव्हर्सरीला पण एक्साइटमेंट आहे. सो हा मंथ माझ्यासाठी फुल रोमांचवाला आहे. सो काय झालं माहिती आहे, काल आम्ही गेलो बँड्राला आणि तिथे आम्ही खूप सारी शॉपिंग केली आणि फर्स्ट टाईम जे मला पाहिजे होतं ते सगळं भेटलं. सगळं आणि मेन म्हणजे माझा जो ॲनिव्हर्सरीचा ड्रेस आहे तो मला माझ्या नवऱ्याने घेऊन दिला आहे. आणि कलर पण मी खूप कन्फ्यूज होती कलरमध्ये. मला ना खूप सुंदरसं रेडमध्येच मला घ्यायचं होतं बट रेडमध्ये नाही भेटला. आणि मी खूप बघत होती बट ते थोडेसे कॉमन वाटत होते. बट जो प्रतीकने चूज केला आहे ना, वाव. आणि मेन 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 काय जी गोष्ट कधीच होत नाही, कुलाबाला गेलो ना आपण बँड्राला. ठीक आहे, बँड्राला. हा म्हणजे ते काय मला माहीत नाही नक्की बँड्रा वगैरे काय बोलत आहे. बँड्राला जेव्हा आम्ही गेलेलो ना तिथे मी खूप कन्फ्यूज असते की मला हे होईल की नाही, कारण तिथे ते दिसतं की नाही यार होईल, हे होईल. मी प्रतीकसाठी आम्ही कपडे आणायला गेलेलो, तिथे चेंजिंग रूम होता. सो मी त्यांना विचारलं की मी माझा एक ड्रेस बघू का, मला होतो की नाही ते घालून. सो ते बोलले की हां तुम्ही करू शकता. आणि फर्स्ट टाईम मी तिथे तो ड्रेस घालून बघितला अँड जस्ट लुकिंग लाईक वाव. मी प्रतीकला दाखवला नाहीये कारण का मला त्याचे एक्सप्रेशन्स बघायचे. सो तो ड्रेस मी प्रतीकला दाखवेन. येस, आता नाही सांगणार आम्ही. हां. सो आज संडे आहे आणि आज अजून एक गोष्ट आम्ही बघायला चाललोय. माझ्या मनामध्ये आहे की ती करायची आहे. आता तर आम्ही फक्त इन्क्वायरी करायला जाणार आहोत थोड्या वेळामध्ये, मे बी 5 वाजता वगैरे, नंतर 4 वाजता टॅटूसाठी. सो आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी कपल टॅटूचा विचार करतोय काढायचा. सो लेट्स गो. सो हे सांगायचं होतं मला, म्हणून मी आज संध्याकाळी जाणार आहे. आता दुपार झाली, सध्या आम्ही जरा एक सामान आणायला चाललोय घरातलं. सो भेटूया संध्याकाळी. मी खूप एक्सायटेड आहे. अँड फक्त एक वीक नाही 6 दिवस राहिलेत आम्हाला आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी. हा संडे सोडून नेक्स्ट संडेला आम्ही चाललोय. आय एम एक्सायटेड ॲज युजुअल. सो आता आम्ही चाललेलो आहोत थोडंसं घरातलं सामान आणण्यासाठी आणि टॅटूवाल्याकडे. बघू आता, पहिले तर इन्फॉर्मेशनसाठी चाललो आहे आम्ही. बट जर आवडलं तर आम्ही काढू पण, कारण का आमच्याकडे टाईमच नाही आहे आता. तर बघू, लेट्स सी. मोठा वाटतोय वाटतं हा चष्मा. असंच असतो पण छान दिसतो ना प्रत्येक गाडी पुसताना. नवरा काम करताना खूप चांगलं वाटतं, सुंदर दिसतो तो, हँडसम दिसतो. हँडसम ऐकू समोर असतो मला. आता आम्ही पोचणार आहोत टॅटूवाल्याची. बघू, मला तर काढायचं आहे टॅटू आज. प्रतीकचं काय म्हणणं आहे, त्याला पण काढायचं आहे. सर त्याला पण असं काय एवढं चमकतंय चेहराच दिसत नाही नीट. त्याला पण काढायचं आहे टॅटू. बघू आता. आवर फर्स्ट टॅटू. तुझा आहे बघ कसं दिसतं. तुझा आहे टॅटू, घरी काढले टॅटू. मी पण काढले टॅटू बट सोबत आमचा फर्स्ट टॅटू ना, कपल टॅटू ना.
बस सो हा हंटर टॅटू आहे बंद आहे आणि हा बंद आहे. आता चालू आहे. आणि आता आम्ही त्यांनी आम्हाला 5 वाजता बोलवलं आहे आणि आम्ही एक्सायटेडमध्ये आलेलो आहोत. परत आम्ही तुम्हाला त्याच रस्त्यावरती दिसू, कारण का आम्ही HDFC ATMमध्ये आमचं पिन सेट करून परत आम्ही इकडेच चाललेलो आहोत. मगाशी चाललेलो बट शॉप बंद होतं. मग आम्ही त्याला फोन केला, तो बोला 5 मिनिटात मी ओपन करतो. तर आता आमचं काम पण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे फायनली टॅटूकडे. काय बोलतो कधी? सो आता आम्ही राहुलच्या स्टुडिओमध्ये आलो आहे हंटर टॅटूज म्हणून. सो आता डिझाईन काय काय थोडी रेफरन्ससाठी आम्ही एक फायनल केली आहे Pinterestवर. सो बघू आता काय पेंट करून कसं भेटतंय. ही डिझाईन आम्ही फायनल तर नाही केली, बघू आता मग कशी दिसते पेंट करून. सो इथे आम्ही काढणार आहे एक्सायटेड आहे. या साईड. ही माझ्या राईट हँडला आणि उर्वीचा लेफ्ट ना. सो आता काय करणार उर्वी आपण? आता आम्हाला राहुलने आम्हाला सांगितले इकडे पूर्ण असे फिंगर्स प्रिंट हे करायचे, प्रिंट करायचे. फिंगरप्रिंट चांगला येईल त्याला तो हे करायचं, सिलेक्ट कराल. सिलेक्ट करणार. बरोबर. लेट्स गो. इथं पाणी आहे ना, लावा फिंगरप्रिंट असे. थोडासा प्रेस करून खरंच थोडे थोडे मारत जाणार. थोडं पुढे मार बस. जेव्हा फिंगर पण मारा ना, हा समोरचा पार्ट आहे ना त्याच्यावर प्रेशर नका देऊ. हा मधला पार्ट आहे ना, ठीक आहे, तो असा थोडासा पुढे. भेटलाय तुमचा पण हे ना. खायला वाटतं असं काय पण तुझी मध्ये स्पेस का दिसतो, हाय की नाही? कसली? अच्छा नाही ना, तसं असं ते आहे ना ते. आपण आता लाईट आला ते आहे तिथे. काय करायचं अजून करू का ट्राय? सो आमचे प्रिंटचे ट्रायल घेऊन झाले. सो आता बघूया आणि फोटो क्लिक करून आता बघूया कसं दिसतंय ते प्रिंट करून कसं दिसतंय. उर्वी निघेल की नाही कलर काय माहिती. सो आमचा थंब प्रिंट आहे, माझा आहे आय थिंक सो. हां सो बघू आता हार्टमध्ये ॲडजस्ट कर. छान आहे, भारी वाटते, मस्त वाटते. तुला आताच भीती वाटायला लागली. भीती वाटते मला. काढलं टॅटू काय पहिल्यांदा थोडी काढते. हा तरी मला थोडी स्टार्टिंगला जी भीती वाटते ना ती. काय नाही इथे नाही वाटतं मला, असं वाटतं काय नाही इथे पेन नाही होणार ना एवढं. राजला व्हिडिओ कॉल केला आम्ही. राजला बघूया एक्सप्रेशन बघू त्याचं. पहिलं उचलायला पाहिजे फोन तरी, बघू आता मग काय. टॅटूचा विषय, टॅटू काय करायला लागलंय? तेव्हा असं
आईला बाबा विषय हार्ड आहे, विषय हार्ड. बोललो ना का काय एकटाच 75% काढून झालं होतं जास्त. सुंदर दिसतंय. सो उर्वीचा टॅटू हा फिनिश झाला. झाला नाही आता. तीन दोन थोडंसं कुठे राहिलं असेल ते बघू, बट ऑलमोस्ट डन आहे. कसं वाटते उभी? छान. सो आता माझा टर्न आहे. मी बसणार आता टॅटू काढत, म्हणजे हॉट सीट पे मी बैठूंगा अभी. यू नो वॉट, माझा टॅटू काढून झालेला आहे. थंडडाव. आता प्रतीकचं टर्न आहे. फाटली का तुझं प्रतीक? नाही. पेनच झालं, तुला काय पेन मिळालं ते? एवढं होत नाही इथे पेन या साईड. नाही होत. मस्त दिसतं का, ॲक्च्युली छान दिसतं. फायनली काढला. खरंच आम्ही फक्त विचारायला आलो होतो राहुलला, की बोललो कसं काय आहे डिझाईन. ते डिसाईड करून टाकलं काय डायरेक्ट काढूया, परत टाईम भेटणार नाही. बरोबर की नाही? आम्ही घरी असं म्हणजे आम्हाला काढायचं होतं आज, कारण का नाही नंतर काढताच आला नसता. आणि मेन ॲनिव्हर्सरी म्हणून काढणं होतं. ॲनिव्हर्सरी नंतर काढून काय हे नव्हतं. आणि माझ्या डोक्यात तर मे बी 4-5 महिन्यापासून होतं. प्रतीक नव्हतं त्याच्यामध्ये. मी असं मला सरप्राईज द्यायचं होतं प्रतीकला, की मी टॅटू काढून असं हे करेन. बट नंतर मी त्याला सांगितलं, कारण का मी हसते ॲज युजल. तर त्याला सांगितलं तर बोललं की आपण दोघं सेम काढू ना. मग तू काढतो तर मी पण काढतो. बरोबर आहे. पहिली सुरुवात माझी केस काढणं होतं. झाला प्रतीकचा टॅटू. झालं प्रतीकचा टॅटू. प्रतीक, तुला कसं वाटतंय की माझं फिंगरप्रिंट तुझ्या हँडवरती कायमचं उठणार आहे? मस्त. तुझ्या फिंगरप्रिंटला पॅटर्न नाही पण माझं बघ कसं एकदम लाईन आहे ना रे. बरोबर आहे राहुल? एकदम बघ ना, क्लिअर लाईन आहे एकदम. तुझं मेसी आहे जाम, कळतच नाही कुठे फिरतात ते लाईन तुझे. सो इथे प्रतीकचा जो टॅटू आहे तो पण ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलाय. पटकन झालं माझं. हां 8:30 वाजलेत. काय मजा करते. हा ना, टाइम तर कसं फास्ट गेला ना. असं वाटतं आताच 7:30 वाजलेले, आता लगेच 8:30 वाजले. म्हणजे 8:20 जल्दी हुआ आहे ना. 8:25. लवकर झाले. अब कुठे तू फर्स्ट म्हणजे तू जेव्हा हे केलं सर्च केलं तेव्हा फर्स्ट तुला ह्यांचंच आलं का? केलं झालं. आहे ना? तो स्टेशन भाड्यामधला मेसेज केला. हां. सो दोन गुगल पण रिकमेंड करते. ॲक्च्युली छान आहे. गुगल नाही बी. मग कोण आहे? इंस्टा. इंस्टावरून बघितलं. ओके. सो प्रतीकचा टॅटू रेडी. छान दिसतोय. माझा प्रतीकचा. सो आता माझा जो टॅटू आहे ऑलमोस्ट म्हणजे झालंच आहे कम्प्लीट 99%. पटकन झाला माझा. जास्त वेळ बसायला भेटलं मग ते लागलं नाही मला. सुंदर. Wow! क्यूट. How cute.
ऑब्सेस झाले मी आता या गोष्टी. असं राहतं का किती भारी वाईट होत आहे असं तू केल्यावरती असं. थांब. थँक्स राहुल बाय फॉर द टॅटू. एकदम भारी काढलंय. थँक्यू सो मच. आणि एकदम कमी टायमामध्ये काढले, फटाफट काढले, मस्त टाइम नाही लागला. किती वाजले? बघू शकतो 9:15 वाजले. आणि असं वाटलं ना 10 पर्यंत लागेल, 10 पर्यंत टाइम असं एकदम फटाफट लागलं. बाकी ह्याचा काय माहिती, हे जाईल की नाही? बघू आता घरी जाऊन वॉश करा निघून. घरी जाऊन सगळं यूज करायला लागेल. जेवढे काही साबणी आहे तेवढे त्याने सगळे काढायला लागेल. जाईल पण ना, तू तर लगेच सॅनिटायझर स्प्रे करून जात होता. सॅनिटायझर जाईल, पाण्याने पण निघून जाईल तेच. तो आमचा एक हा टॅटू रॅप केलाय नाही राहुलने आता. आणि भरपूर पत्ते पाळायला सांगितले. आम्हाला जायचंय नेक्स्ट वीक. पत्त्यामध्ये असं सांगितलं माहिती पण नाही असं. ठीक आहे. हे नाही सांगितलंय काय, काय पण बोलतोय. पत्ते सांगितले पाळायला. खूप आंघोळ पण नाही करायची पाहिजे, पाणी नाही लागू द्यायचं, काय नाही असं भरपूर काय काय. पारुशे जायचंय. बाहेर नको काढू सांगून करायचं. ठीक आहे, चला आता भेटू आपण बाहेर गेल्यावर. राहुल तुझं शॉपचं हे सांग ना, लोकेशन ऑडियन्सला. कुठे आहे शॉप, एक्झॅक्टली कुठे आलंय? शॉप आपला बदलापूर ईस्ट मध्ये आहे. घोरपडे चौकापासून स्टेशनला जाण्यासाठी जो रोड आहे, ज्याला न्यू डीपी रोड बोलतात, तिथे तुम्हाला एक स्वामी समर्थ नगर म्हणून एक कमान दिसेल. तिथून तुम्ही आतमध्ये आले की राईट साईडलाच तुम्हाला शॉप दिसेल. जर ऍड्रेस समजत नसेल तर तुम्ही कॉल वगैरे करू शकता. ठीक आहे. किंवा संभाजी शिंदे ऑफिस जर कोणालाही विचारलं तर कोणी सांगेल, त्याच्या बाजूलाच आहे शॉप. ठीक आहे. एक्झॅक्टली. सो तुम्ही येऊ शकता राहुलकडे. भरपूर काही माझे मित्र, तसं उर्मिनी बोलली, मित्र माझी मैत्रीण भरपूर काय काय आले राहुलकडे. भारी एकदम मस्त काढलं टॅटू. नेक्स्ट आम्ही कधी प्लॅन केला तर आम्ही राहुलकडेच येऊ. सो आता आम्ही चाललोय बाहेर. बघू आता घरी जायचं आहे उर्वीच्या. घरी जाऊन बघू वाटतं. पहिले टॉप चेंज करायला चाललो उर्वीच्या. सो दिसत नाही आपण प्रतीक नीट. हा ब्लॉग आम्ही घरी जाऊन घरी गेल्यावर एंड करू ब्लॉग आम्ही. टॅटू काढलाय आम्ही. ये. सो गाईज थँक्यू ब्लॉग बघण्यासाठी. कसं वाटलं तुम्हाला टॅटू आमचा ते नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड ठीक आहे. बेल आयकॉन वरती क्लिक करा. येस.